अजित पवार यांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय। त्यानिमित्त युगेंद्र पवारांनी अजित पवारांना एक भावनिक पत्र लिहिलंय। तर या पत्रामध्ये युगेंद्र पवारांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। प्रिय काका, आज तुम्हाला जाऊन 1 महिना झाला। माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा 1 महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला। आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही। तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, मी काकाचा माणूस आहे आणि हे काम असंच झालं पाहिजे, असा भास होतो। सतत वाटत राहतं आता तुमची गाठ पडेल। आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिलं आणि मग आपण बोलू। पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं। आता मी तुमचे मार्गदर्शन कसं घेऊ? आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत। ते आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात। काका, तुम्ही आजीची काळजी करू नका। आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत। बाबा इतके भावुक झाले आहेत की त्यांचा बांध केव्हाही फुटतो। त्या दिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले। ते उद्विग्नपणे म्हणाले, दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं। आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत। काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत। अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कुणामुळे घडलं? सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही। तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही। तुम्ही गेलात काका, तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात। काका, तुम्ही शरीरानं आमच्यात नसलात तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे। मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही। तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल, तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल। तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही। मिस यू काका, तुमचाच युगेंद्र।